स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान चोरीच्या 3 दुचाकी वाहनांसह एक आरोपी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारीला सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने एकलारा रोड भाजी मार्केट या ठिकाणी स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना साजिद हसन खान हा पोलिसांना बघताच गाडी वळवून भाजी मार्केटमध्ये संशयास्पद फिरताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मोटरसायकलची चोरीची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून 3 मोटरसायकली हस्तगत करण्यात आले। याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी माहिती दिली। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून नाशिक रोड पोलीस ठाणे स्टॉप अँड सर्च कारवाई सिन्नर फाटा येथे चालू असताना पोलीस हवालदार गोसावी यांनी एक ऍक्टिवा वाहन चालकास थांबवले। सदर वाहन चालकाकडे गाडीच्या कागदपत्राबाबत व मालकी हक्काबाबत विचारपूस केला असता त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तर दिले। त्यानंतर गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता नमूद गाडी त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या आणखी 2 चोरीच्या गाड्या मिळून आल्या, अशा एकूण 3 चोरीच्या गाड्या मिळून आल्या। सदर बाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात 3ही गुन्हे दाखल असल्याची माहिती समजली। त्यानुसार नमूद आरोपी यास अटक करून त्याच्याकडनं नमूद 3ही गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या नाशिक शहर संदीप कर्णिक सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, विश्वजित जगताप, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विष्णू गोसावी, पोलीस शिपाई महेंद्र जगताप, अरुण गाडेकर, संतोष पिंगळे, गोकुळ खासदार, सागर आडणे, योगेश रानडे आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।